नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं एक छोटं इंट्रोडक्टरी लेक्चर बनवलं होतं ह्या पुस्तकावर की 600 सराव प्रश्न आपण स्टार्ट करणार आहोत. त्याच्यातला आज आपला पहिला भाग आहे. पहिल्यापासून मी मध्ये स्टार्ट केलेला आहे. सगळे 600च्या 600 प्रश्न मी कंप्लीट करून घेणार आहे. बाकी या पुस्तकात जे काही GK दिलेलं आहे ते सुद्धा मी कंप्लीट करून घेणार आहे. आणि जुलै आणि ऑगस्टचे जे महिने पूर्ण सरांनी कंप्लीट करून दिलेले आहेत ते सुद्धा घेणार आहे. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जाऊया. आणि हे प्रश्न कव्हर करताना पण आता तुम्ही माझी प्लेलिस्टमध्ये जाल, त्याच्यात जानेवारी महिन्याचे जे काही करंट अफेअर्स आहे त्याच्यात 59 लेक्चर आहेत. छोटे मोठे असे शॉर्ट्स व्हिडिओ आणि लॉंग लेक्चर असे मिळून त्याच्यात हे सगळे लेक्चर आहे. जर कोणाला ह्या प्रश्नांमध्ये आता आपण जस्ट वाचणार आहोत, जिथे गरज पडेल तिथेच मी तुम्हाला काही शॉर्ट दाखवेल की जेणेकरून त्या प्रश्नाच्या संबंधित आपल्याला इतर माहिती पण मिळेल. पण जे मोठे मोठे लेक्चर्स आहेत त्यात तुम्हाला ते व्हिडिओ जाऊन बघणं भाग आहे किंवा तुम्ही वाचून घ्या. तुमच्याकडेही हे पुस्तकं असतील किंवा दुसरे पुस्तकं असतील तर तुम्ही त्याच्यातून ते कंप्लीट करून घ्या. ठीक आहे, आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, आजचा पहिला प्रश्न काय आहे की खालील बरोबर विधाने लक्षात घ्या. तर अंतराळात डॉकिंग करणारा भारत जगातला चौथा देश आहे. तर हो, तो चौथा देश आहे. भारत जगातला चौथा देश आहे. डॉकिंग करणारे जगातील 4 देश कोणते? तर रशिया, चीन, अमेरिका आणि आता कोणता आहे? भारत. म्हणजे भारतापूर्वी जे कोणते देश होते ते कोणते होते? तर बघा, रशिया, चीन, अमेरिका आणि आता कोणता आहे? भारत. म्हणून याचं उत्तर काय आहे? अ आणि ब दोन्ही बरोबर. ठीक आहे. तर बघा, फक्त ज्यांना डॉकिंग अनडॉकिंग माहिती नाही ते आपण बघू. बाकी हा टॉपिक पूर्ण मी कव्हर केलेला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. बघा, स्पेस टेक्नॉलॉजीच्या अंडर जी काही म्हणजे जानेवारीच्या प्लेलिस्टमध्ये स्पेस टेक्नॉलॉजीच्या अंडर मी स्पेस रिलेटेड घडामोडी कंप्लीट केलेल्या आहेत. डॉकिंग अनडॉकिंग बघून घ्या. तर बघा, अंतराळात 2 उपग्रह एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेला डॉकिंग आणि वेगळे करण्याच्या प्रक्रियेला अनडॉकिंग म्हणतात. ठीक आहे, आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. बालकुमार साहित्य संमेलन 2025 चे अध्यक्ष कोण होते? बालकुमार साहित्य संमेलन 2025 चे अध्यक्ष कोण होते? तर सूर्यकांत सराफ. आता हे मी एका शॉर्ट्सच्या माध्यमातून तुमचं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला हे पण सांगितलं, बालकुमार साहित्य संमेलन जे आहे ते 2025चं हे 25व्याच क्रमांकाचं आहे. तर अशा गोष्टी लक्षात ठेवत चला. आपण थोडक्यात बघून घेऊ बालकुमार साहित्य संमेलन. ठीक आहे, मी स्पीड वाढवून तुम्हाला ऐकवणार आहे. तुम्हाला स्लोमध्ये ऐकायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ऐका, पण आपण इथे स्पीडमध्ये ऐकून घेऊ. नमस्कार. काल आपण जसं विश्व साहित्य संमेलन बघितलं होतं तसं आज आपण बघणार आहोत बालकुमार साहित्य संमेलन. तर बघा, बालकुमार साहित्य संमेलन 2025चं कितव्या क्रमांकाचं होतं? तर 25व्याच क्रमांकाचं होतं. हे लक्षात ठेवा. 2025 आणि 25व्या क्रमांकाचं, या 2 गोष्टी कोरिलेट करून लक्षात ठेवा. त्यानंतर ते झालं कुठे? तर पुण्यात झालं. बघा, कालचं जे मी तुम्हाला सांगितलं विश्व साहित्य संमेलन ते पण पुण्यात झालं, पण ते 3ऱ्या क्रमांकाचं होतं. बालकुमार साहित्य संमेलन पुण्यात झालं, हे 25व्या क्रमांकाचं आहे. पण हे नेमकं ठिकाण कुठे आहे? बघा, चाळकवाडी, पिंपळवंडी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी. बरं, हे स्थान का निवडण्यात आलं? तर प्रसिद्ध बाल साहित्यिक G.H. पाटील यांचं ते जन्मगाव आहे, त्यामुळे तिथे निवड करण्यात आली. त्याच्यानंतर अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते सूर्यकांत सराफ. आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते? तर आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते झालं. तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवत चला. कालचं पण बघून घ्या. विश्व साहित्य संमेलन खूप महत्त्वाचं आहे. आणि आज आपण काय पाहिलं? बालकुमार साहित्य संमेलन 2025. धन्यवाद. नमस्कार. आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मधील, ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने आपण बालकुमार साहित्य संमेलन हे बघितलेलं आहे. बालकुमार साहित्य संमेलन कितव्या क्रमांकाचं होतं? 25व्या क्रमांकाचं. आणि ते तिकडे पुण्यात ज्या ठिकाणी घेण्यात आलं तेच ठिकाण का निवडलं? तर ते पण लक्षात ठेवा. आणि 25व्या क्रमांकाचं होतं हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा, आता पुढचा प्रश्न आहे. पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर तो आला कोणाला? मधु मंगेश कर्णिक यांना. ठीक आहे, हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार कोणाला? तर मधु मंगेश कर्णिक यांना. इथे अनुषंगाने आपण
विश्व साहित्य संमेलन जे काही झालेलं आहे जानेवारी 2025 मध्ये ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. नमस्कार. आपण विश्व साहित्य संमेलन 2025 बघणार आहोत. बघा 2025चं जे विश्व साहित्य संमेलन होतं ते होतं 3ऱ्या क्रमांकाचं. मग पहिल्या 2 क्रमांकाचे नेमके कुठे झाले हे बघा. पहिलं झालं मुंबईला, दुसरं झालं नवी मुंबईला आणि तिसरं जे आत्ताचं होतं 2025चं ते झालं पुण्यामध्ये. लक्षात राहील. पहिलं झालं मुंबई, दुसरं झालं नवी मुंबई आणि तिसरं जे 2025चं होतं ते कुठे झालं? पुण्यामध्ये झालं. कालावधी बघा 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान ते झालं. उद्घाटन कोणाच्या हस्ते? तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते. ठीक आहे. नंतर आयोजन करणारे कोण होते? तर मराठी भाषा विभाग, त्याचे मंत्री कोण आहेत? उदय सामंत. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. त्याच्या पुढे याच्यात ज्या काही महत्वाच्या पुरस्कार देण्यात आले ते नीट लक्षात ठेवा. तर बघा पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार देण्यात आला मधु मंगेश कर्णिक यांना. त्याच्यानंतर कलारत्न पुरस्कार देण्यात आला अभिनेते रितेश देशमुख यांना. हे 2 पुरस्कार लक्षात ठेवा. त्यानंतर जे काही संमेलन नगरी होती त्याला नाव देण्यात आलं पु ल देशपांडे यांचं आणि जे व्यासपीठ होतं त्याला नाव देण्यात आलं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं. या काही गोष्टी नीट लक्षात ठेवा. बघा पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार देण्यात आला मधु मंगेश कर्णिक यांना. कलारत्न पुरस्कार अभिनेते रितेश देशमुख यांना देण्यात आला. त्याच्यानंतर जे संमेलन नगरी होती त्याला नाव देण्यात आलं होतं पु ल देशपांडे यांचं आणि जे व्यासपीठ होतं त्याला नाव देण्यात आलं होतं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं. ठीक आहे. पहिलं कुठे झालं? मुंबईला. दुसरं कुठे झालं? नवी मुंबईला. तिसरं कुठे झालं? पुण्यामध्ये 2025 मध्ये. उद्घाटक कोण होते? देवेंद्र फडणवीसजी. ठीक आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे उद्घाटक होते आणि आयोजन मराठी भाषा विभाग, मंत्री उदय सामंत आणि कालावधी काय होता? 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025. तर अशा पद्धतीने या सगळ्या फॅक्ट्स नीट लक्षात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने लक्षात घ्या आणि आपल्याला काय विचारलं आहे? चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर बघा खालील विधाने लक्षात घ्या. 8वा वेतन आयोग स्थापना मंजुरी 16 जानेवारी 2025. या आयोगाला 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. वेतन आयोग साधारणपणे दर 10 वर्षांनी स्थापन केला जातो. पहिला वेतन आयोग 1948 मध्ये स्थापन करण्यात आला होता. पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष श्रीनिवास वरदाचार्य. ठीक आहे. तर बघा चुकीचं विधान विचारलंय. याच्यात चुकीचं विधान फक्त काय आहे? ड आहे. आपण एकदा चेक करून घेऊ. हां, तर फक्त ड हे विधान चुकीचं आहे. म्हणजे हे जे विधानं आहेत हे सगळे बरोबर आहेत. हे बघा 8वा वेतन आयोग स्थापना मंजुरी 16 जानेवारी 2025. या आयोगाला 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. वेतन आयोग साधारणपणे किती? दर 10 वर्षांनी स्थापन करण्यात येतो आणि पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण? श्रीनिवास वरदाचार्य. ठीक आहे. याच्यावर पण मी एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेला आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया. आणि हो 8व्या वेतन आयोगावर सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यावर सुद्धा बनवलेला आहे. तुम्ही ते जाऊन बघू शकता. ठीक आहे. बघा आता 2000 पुढचा प्रश्न बघतो आहोत आपण. 2024-25चा विजय हजारे कर्नाटक संघाने कितव्यांदा जिंकला? तर कितव्यांदा जिंकला आहे? 5व्यांदा जिंकला. मी शिकवताना तुम्हाला सांगितलं आहे कर्नाटक संघाने कितव्यांदा जिंकला? तर 5व्यांदा जिंकला ना. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं? कर्नाटक लिहिताना न वर रफार असतो ना, तसं न करता कर्नाटक असं 5 अक्षरी लक्षात ठेवायचं आणि त्यावरून लक्षात ठेवायचं 5व्यांदा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने लक्षात घ्या आणि काय विचारलंय? बरोबर विधानं ओळखा. ठीक आहे. आणि हे 3ही विधानं बरोबर आहेत. अ, ब आणि क. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा जानेवारी 2025 मध्ये केरळच्या कोझिकोडमधील कप्पड बीच, केरळच्या कोझिकोडमधील कप्पड बीच आणि कन्नूरमधील चाल बीचला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले. आतापर्यंत भारतातील 13 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे. ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र डेन्मार्कमधील FEE या संस्थेकडून दिले जाते. तर बघा आपण विजय हजारे करंडक याच्यावर जो प्रश्न बघितला आहे तर आपण हे पण बघून घेऊ की आत्ताचं विजय हजारे करंडक आपण लक्षात कसं ठेवायची ती स्पर्धा. एक शॉर्ट व्हिडिओ आपण बघून घेऊ म्हणजे तुमची ती रिव्हिजन व्यवस्थित होऊन जाईल. बघा. नमस्कार. बघा आज आपण विजय हजारे करंडक 2024-25 हे थोडं ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. बघा लक्षात कसं ठेवायचं. एक कवी होता,
एक कवी होता आणि तो विजयी झाला, एवढं लक्षात ठेवा. क फॉर कर्नाटक, वी फॉर विदर्भ, विजयी फॉर विजय हजारे करंडक, असं लक्षात ठेवा. जो कर्नाटक होता, जो विजयी झालेला आहे, म्हणजे फर्स्ट रँक आहे जो कर्नाटकचा आहे, उपविजेता आहे विदर्भ. कर्नाटक 5व्यांदा विजयी झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक वेळा कोणी पटकावलं असेल हे विजेतेपद, तर कर्नाटकने. कर्नाटक 5व्यांदा आहे, हे कसं लक्षात ठेवायचं. कर्नाटक आपण बोलतो तेव्हा न वर रफार असतो बघा, तसं न बोलता लक्षात कसं ठेवायचं. कर्नाटक 5 शब्द झाले, 5 अक्षर झाले त्या शब्दात. तर मग त्यावरून लक्षात ठेवा की कर्नाटक 5 वेळा विजयी आहे. बरं, सुरुवात कधी झाली. 2002-3 मध्ये विजय हजारे करंडकची सुरुवात झालेली आहे. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर विजय हजारे यांच्या नावावरून या ट्रॉफीला विजय हजारे करंडक असं नाव देण्यात आलं. त्यानंतर आयोजन कोण करतं, तर BCCI करतं. तर ह्या पद्धतीने तुम्हाला लक्षात राहील विजय हजारे करंडक विजेता संघ कोण आहे, तर कर्नाटक. उपविजेता संघ आहे कोण, तर विदर्भ. नंतर त्यांचे कर्णधार, कर्नाटक संघाचा कर्णधार कोण, मयंक अग्रवाल. आणि विदर्भ संघाचा कर्णधार कोण, तर करुण नायर. ह्या पण गोष्टी थोड्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. ठीक आहे. आणि ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र पण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बघा, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रावर आपण व्यवस्थित आता जो प्रश्न आहे हा आपण बघितलेला आहे, पण ही संस्था नेमकी कुठे आहे, नंतर हिची स्थापना किती साली झालेली आहे, हेडक्वार्टर आणि बाकी कोणकोणते, आपलं महाराष्ट्र त्याच्यात आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघून घेऊया. नमस्कार. आज आपण ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन किंवा ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे नेमकं कोणत्या राज्यांना मिळालेले आहेत, कोणत्या राज्यातील बीचेसला मिळालेले आहेत हे बघणार आहोत. जानेवारी 2025 मधली न्यूज आहे. तर केरळ राज्यातील 2 बीचेसला, कप्पड आणि चाल, या 2 बीचेसला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. मग असे कोणते राज्य आहेत की ज्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं नाहीये, तर त्याच्यात एक राज्य आहे आपलं महाराष्ट्र, त्याच्यानंतर गोवा आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल. हे 3 राज्य असे आहेत की ज्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन अजिबातही मिळालेलं नाहीये. ठीक आहे, हे 3 राज्य नीट लक्षात ठेवा. नंतर ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन हे देणारी संस्था कोणती, तर FEE म्हणजे द फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, जिची स्थापना 1981 मध्ये झालेली आहे. हेडक्वार्टर कुठे आहे, डेन्मार्क, कोपनहेगन येथे. आता आपण सिक्वेन्सने म्हणजे पश्चिमेपासून जे राज्य घेऊ ते पूर्वेपर्यंत आपण राज्यांना कोणत्या कोणत्या ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालं आहे आणि ते बीचेसची नावं बघून घेऊ, कारण जोड्या लावा याच्यात ते विचारू शकतात. तर पहिलं राज्य आहे गुजरात, जिथे आहे शिवराजपूर. दीव मध्ये आहे घोगला. महाराष्ट्र गोव्यामध्ये एकही नाही आहे. कर्नाटकमध्ये आहे 2. कोणते कोणते, तर कासारगोड आणि पादुबिद्री. त्याच्यानंतर त्याच्या खाली कोणतं राज्य येतं, केरळ, जे रिसेंट मध्ये मिळालं आहे कप्पड आणि चाल. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये एक येतं कोणतं, तर कोवलम. नंतर पुदुचेरीमध्ये येतं इडन. नंतर आंध्र प्रदेशमध्ये येतं ऋषिकोंडा. मग ओडिशामध्ये येतं गोल्डन बीच. पश्चिम बंगालमध्ये नाहीये. मग राहतात कोणते 2, तर आपले बेट. अंदमान निकोबार मध्ये कोणतं येईल, राधानगर. आणि जे लक्षद्वीप बेट आहे तिथे कोणते येतात, तर तिथे 2 येतात. एक थुंडी, मिनिकाय थंडी किंवा मिनिकाय थुंडी, आणि एक येतं कदमत. अशा पद्धतीने 13 ठिकाणांना, 13 बीचेसला भारतातील ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे. धन्यवाद. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, डॅश रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथे INS सुरत, INS निलगिरी या युद्धनौका आणि INS वाक्षीर या पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले. तर त्याचं उत्तर काय आहे, 15 जानेवारी 2025. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा 15 जानेवारी. आणि 15 जानेवारीला कोणता दिवस सेलिब्रेट होतो, तर लष्कर दिन पण सेलिब्रेट केला जातो. आणि त्याच दिवशी काय, तर INS सुरत आणि INS निलगिरी नेमकं काय आहे हे माहिती पाहिजे. तर ह्या युद्धनौका आहेत. INS सुरत आणि INS निलगिरी ह्या काय आहेत, तर युद्धनौका आहेत. आणि वाक्षीर काय आहे, वाक्षीर आहे एक पाणबुडी. असेही प्रश्न विचारले जातात. विचारला जाईल INS वाक्षीर खालीलपैकी काय आहे, पाणबुडी आहे, युद्धनौका आहे, अजून बाकीचं काय आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रश्नामध्ये पण काही काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. त्यानंतर अजून एक आहे की INS सुरत आणि INS निलगिरी. तर INS सुरत काय आहे, तर एक विनाशिका आहे, डिस्ट्रॉयर आहे. आणि INS निलगिरी काय आहे, तर फ्रिगेट्स. मग फ्रिगेट्स आणि डिस्ट्रॉयड या दोघांमधला फरक काय आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर डिस्ट्रॉयड थोडं म्हणजे ह्या युद्धनौकाच आहे, पण आकाराने किंवा ते कोणते वेपन्स कॅरी करतात किंवा त्यांची कपॅसिटी किती आहे यामध्ये थोडाफार फरक असतो. एक मोठी असते, एक छोटी असते. त्यानुसार डिस्ट्रॉयर आणि फ्रिगेट्स यामध्ये फरक असतो. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे, ज्या मी आत्ता सांगत नाहीये, पण एवढ्या पद्धतीने तुम्ही जरा बघत चला. ठीक आहे, कळालं हे. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी काय खरे
नाही विचारतायत. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना आत्ता रिसेंटमध्येच झालेली आहे, त्यामुळे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन 14 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले. बरोबर. या मंडळाचे मुख्यालय हैदराबाद तेलंगणा येथे आहे, तर नाही निजामाबादमध्ये आहे. ठीक आहे. या मंडळाचे पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी आहे आणि हळदीला गोल्डन स्पाइस म्हणूनही ओळखले जाते. तर ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. चला, याच्या पण शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं हे कंप्लीट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. हे कळालं तुम्हाला. याच्यातलं उत्तर चुकीचं काय आहे, त्यांनी काय विचारलं, काय खरं नाही. मग याचं उत्तर काय आहे, 2 नंबरचं. ठीक आहे. दिसलं इथे 2 नंबरचं, म्हणजे खरं काय नाहीये, तर हे खरं नाहीये, म्हणजे हैदराबादला नाही तर निजामाबाद तेलंगणामध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न, भारतीय महिला क्रिकेट संघाने एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक 435 धावा डॅश डॅश या संघाविरुद्ध करून रेकॉर्ड निर्माण केला. तर ते कोणतं आहे, तर आयर्लंड. ठीक आहे, आयर्लंड. पुढे बघा, मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर राधाकृष्ण विखे पाटील यांची. ठीक आहे. पुन्हा सांगते, मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला पॉडकास्ट करण्यामुळे डॅश डॅश हे व्यक्ती चर्चेत आली. कोणती व्यक्ती, तर निखिल कामत. निखिल कामत हे चर्चेत आलेले आहे. बघा, 3 ऑप्शनच कसे, नितीन, निखिल, नितीश. तर मग हे पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. याच्यातले जे नितीन कामत आहेत, निखिल कामत हे कोण आहेत, ज्यांनी पॉडकास्ट किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची मुलाखत घेतली. आणि तर झिरोदा ब्रोकिंग फर्मचे ते कोण आहे, सहसंस्थापक आहेत. हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर नितीन कामत कोण आहेत, हे त्यांचे बंधू आहेत. त्यामुळे निखिल, नितीन या तिघांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. नेत्रा कामत तर काही येणार नाही. ठीक आहे. पण निखिल कामत आहेत, हे व्यक्ती चर्चेत आहेत. आता पुढे बघूया आपण. HMPV विषाणूचा भारतातील पहिला रुग्ण डॅश डॅश या शहरात आढळला. तर कोणत्या, बेंगलुरू या शहरात आढळला. पुढे बघा, जानेवारी 2025 मध्ये लोकार्पण करण्यात आलेल्या झेडमोर बोगदा किती किलोमीटरचा आहे, तर अर्थातच तो किती, 6.4 किलोमीटरचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जाणार आहे, तर एकूण किती, 12 जिल्ह्यातून जाणार आहे. ठीक आहे. एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे. पुढे बघा, योग्य कथन किंवा कथने ओळखा. तर काय आहे, 14 जानेवारी 2025 रोजी पानिपतच्या 3ऱ्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाली. तर हो. आणि नंतर या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काला आम या ठिकाणाला भेट दिली. बरोबर आहे. म्हणजे काय, याच्यातलं उत्तर अ आणि ब दोन्ही पण योग्य कथन आहे. पुढे बघा, महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी डॅश डॅश मध्ये मकोका किंवा मोक्का कायदा आणला. तर कधी, बघा 1999 आणलेला आहे. ठीक आहे. पण 3 ऑप्शनमध्ये 1999 आहे. मग हे नीट लक्षात ठेवा की काय, 24 फेब्रुवारी 1999 हा कायदा आणलेला आहे. आणि मकोका कायद्याविषयी जर तो न्यूजमध्ये आहे तर आपल्याला मकोका कायद्याविषयी माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे मकोका कायदा व्यवस्थित करून घ्या. पुढे बघा, फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी म्हणून भारत सरकारने डॅश डॅश हे पोर्टल सुरू केले. तर कोणतं, भारत पोल हे पोर्टल सुरू केलेलं आहे. पुढे बघा, 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 मध्ये डॅश डॅश या चित्रपटाचा दबदबा राहिला. तर कोणता, एमिलिया पेरेज या चित्रपटाचा दबदबा राहिला. इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत, तर व्ही नारायणन 11वे अध्यक्ष आहेत. हे लक्षात कसे ठेवायचे, हे पण मी, आणि बाकीचे अध्यक्ष पण कसे लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतात. पुढे बघा, पुढचा प्रश्न, जानेवारी 2025 रोजी भारतीय हवामान विभागाला किती वर्ष पूर्ण झाली, तर बघा 150 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगाने आपल्याला त्याची स्थापना वगैरे सगळं माहिती पाहिजे. पुढे बघा, तेनजिंग नॉर्गे पुरस्कार 2023
जानेवारी 2025 मध्ये डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला, तर उमेश झिरपे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे बघा, जानेवारी 2025 मध्ये चित्रपट निर्माते प्रितिश नंदी यांचे निधन झाले, त्यांना डॅश डॅश हा पुरस्कार प्राप्त आहे, तर कोणता? पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुन्हा वाचते. जानेवारी 2025 मध्ये चित्रपट निर्माते प्रितिश नंदी यांचे निधन झाले आहे, त्यांना डॅश डॅश हा पुरस्कार प्राप्त आहे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. हे सगळे टॉपिक मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहे. फॉर एक्झाम्पल बघा, राष्ट्रीय हळद मंडळ या पद्धतीने मी तुमचं कव्हर करून घेतलेलं आहे. 1.5 मिनिटात ते कंप्लीट होऊन पण जातं. तसेच मी निधन वार्ता पण कंप्लीट केलेल्या आहेत आणि नियुक्त्या पण कंप्लीट केलेल्या आहेत. बघा, इंटरपोलने डॅश डॅश रंगाच्या नोटिशीची नव्यानेच सुरुवात केली, तर कोणत्या? सिल्वर नोटिशीची. ठीक आहे. ऑलरेडी किती नोटिशा होत्या, किती रंगाच्या होत्या? 7 रंगाच्या होत्या. आता हा 8वा रंग जो आहे सिल्वर नोटीस, आणि तो कशाशी संबंधित आहे? तर संपत्ती, संपत्तीशी, गुन्हेगाराच्या संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी. तर मग सिल्वरचा स आणि संपत्तीचा स असं लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला जेव्हा मी हा टॉपिक घेतला होता त्याच्यातही ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा, पुढे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी बहादूर सिंग सागू यांची निवड करण्यात आली. भारतीय ॲथलेटिक महासंघाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1946 मध्ये करण्यात आली. मग बहादूर सिंग सागू यांची जर निवड करण्यात आली, तर मग ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर शॉर्टपुटर. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे काय? गोळाफेक. तर मग अशा पण गोष्टी जरा तुम्ही बघून घेत चला. पुढचं बघा, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे म्हणजे UIDAI नियुक्त CEO कोण आहेत? तर कोण? भुवनेश कुमार. पुढचा प्रश्न बघा, 2025च्या 76व्या प्रजासत्ताक दिनी डॅश डॅश या देशाचे प्रमुख पाहुणे हजर होते, तर कोणत्या? इंडोनेशियाचे. मग हे पहिलेच होते का? पहिल्यांदाच आले का? नाही, तर हे 4थ्यांदा आलेले इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. प्रबोतो सुबियांतो असं त्यांचं नाव आहे. पुढे बघा, 16 जानेवारी हा पहिला लोकपाल दिन सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर अर्थातच कधी? 2025 साली. तो म्हणजे ह्याच वर्षी पहिल्यांदा साजरा करण्यात आला, म्हणून तो न्यूजमध्ये आहे. पुढे बघा, डॅश डॅश राज्यात प्रथमच प्रवासी भारतीय संमेलन 2025 पार पडले, तो ओडिशा राज्यात. असंही म्हटलं जातं किंवा असंही आहे की पूर्वेकडे पहिल्यांदाच ते पार पडलेलं आहे. PBD म्हणजे प्रवासी भारतीय दिन आपण असं म्हणू शकतो. म्हणजे ओडिशा राज्यात प्रथमच प्रवासी भारतीय संमेलन 2025 पार पडले, पण पूर्वेकडे पार पडलेले हे पहिलं आहे असं म्हटलं तरीही काही हरकत नाही. बघा, पुढे डॉक्टर R चिदंबरम यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही म्हणता येते? तर कोणता मिळाला नाही? पद्मभूषण मिळाला नाही. म्हणजे पद्मविभूषण, पद्मश्री आणि लोकमान्य टिळक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कोणता मिळाला नाही? पद्मभूषण मिळालेला नाही. पुढे बघा, नुकतेच महान वनस्पती शास्त्रज्ञ KS मणिलाल यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्यातील होते? तर केरळ राज्यातील होते. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यांनी जे काही एक लॅटिन भाषेत एक जे पुस्तक होतं त्याचं मल्याळम आणि इंग्लिशमध्ये त्यांनी ट्रान्सफर केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर त्यांना जर्मनीमधला एक खूप मोठा पुरस्कार त्यांच्या पुस्तक म्हणजे ते पुस्तक बघा, KS मणिलाल मी तुम्हाला दाखवून देते. तर हे महत्त्वाचे का आहेत बघा, हे बघा त्यांचं पुस्तक जे आहे ते बर्लिन येथील इंटरनॅशनल असोसिएशन फॉर प्लांट टेक्झॉनॉमीने 1988 मध्ये प्रकाशित केले. या संस्थेने प्रकाशित केलेलं भारतीय लेखकाचं हे आजवरचं एकमेव पुस्तक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत होती KS मणिलाल हे नीट लक्षात राहू द्या. बाकी तर तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतात, पण हे आता जस्ट मी तुम्हाला पूर्ण शिकवत नाही. तर मग त्यांचं पुस्तक कोणतं आहे, ते किती महत्त्वाचं आहे, त्या पुस्तकाचं नाव कोणतं आहे, ते कोणत्या डच गव्हर्नरने ते प्रकाशित केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे आहे KS मणिलाल. ठीक आहे. पुढे बघा,
तर पहिला खो खो विश्वचषक आपल्या भारतात झाला होता, म्हणून ही न्यूज पण खूप चर्चेत होती, जे आपण व्यवस्थित कव्हर केलेलं आहे. बघा, तर विचारलं काय आहे, बरोबर विधान कोणतं आहे. तर पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा भारताच्या पुरुष व महिला संघाने नेपाळच्या पुरुष व महिला संघास हरवून जिंकली. बरोबर आहे हे विधान. त्यानंतर सदर स्पर्धा भारत देशात पार पडली. बरोबर. या स्पर्धेचा ब्रँड एम्बॅसेडर सलमान खान होता. भारत हा खो खो खेळाचा जनक आहे. हे चारही विधाने अगदी बरोबर आहेत. पुढे बघा, 2025चा आर्मी डे कोणत्या शहरात साजरा करण्यात आला, तर पुण्यामध्ये तो साजरा करण्यात आला. हा तिसरा असा आहे, जो म्हणजे पूर्वी काय व्हायचं की फक्त दिल्लीमध्येच सेलिब्रेट केला जायचा, पण 2023 पासून ते वेगवेगळ्या शहरांमध्ये साजरा करायला सुरुवात झाली. ठीक आहे, तर मग 2023, 24 आणि 25 हे बघा, आजवरच्या प्रथेनुसार दिल्लीत होणारे हे संचलन 2023 पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित आहे. तर आर्मी डे 2023, 24 आणि 25, पहिला बेंगलुरू, दुसरा लखनौ आणि 25चा पुण्यामध्ये. लक्षात कसं ठेवणार, BLP असं लक्षात करून, BLP अशा पद्धतीने लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहील. बेंगलुरू, लखनौ आणि पुणे, जिथे म्हणजे इथे तुम्ही मेन्शन करू शकतात. 2023, 2024 आणि 2025. दिसपूरचा काही संबंध नाही. आणि BLP असं लक्षात ठेवा. पुढे बघा, डॅश डॅश हा दिवस जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्याचं उत्तर काय आहे, 6 जानेवारी. आता मी डेज हे तीन लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत, मोठे मोठे आहेत ते. तर ते पण तुम्ही नीट बघा, मी ट्रिक्स सांगितलेले आहेत की डेज कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर मग आता मी ते काही तुम्हाला दाखवत बसत नाही, मोठे लेक्चर आहे ते. तर जागतिक युद्ध अनाथ दिन कधी साजरा केला जातो, 6 जानेवारी. पुढे बघा, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे 2025 हे कितवे जयंती वर्ष आहे, तर 125वे. ठीक आहे, 125वे जयंती वर्ष आहे कोणाचे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे. पुढे बघा, 2025ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली, तर ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली. 2025ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली, तर ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली आहे. पुढे बघा, भारतातील पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना कोणत्या राज्यात पार पडली, तर गुजरात राज्यात पार पडली. जे मी परीक्षेला पहिल्या वहिला घटना हा जो टॉपिक आहे त्याच्यात मी तुमचं हे टेक्स्टच्या स्वरूपात बऱ्याच गोष्टी पाठ करून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, गुजरात. पुढे, डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने आपल्या जंगल परिसंस्थेला ग्रीन GDPने जोडले आहे. याचं उत्तर आहे छत्तीसगड. हे पण पहिल्या वहिल्या घटनांमध्ये मी तुम्हाला सांगितलं, टेक्स्टच्या स्वरूपात तुमचं पाठ करून घेतलेलं आहे. डॅश डॅश या क्रमांकाची राष्ट्रीय आदिवासी क्रीडा स्पर्धा रायपूर, छत्तीसगड येथे पार पडली. तर कितव्या क्रमांकाची, 24व्या क्रमांकाची राष्ट्रीय आदिवासी क्रीडा स्पर्धा कुठे, रायपूर, छत्तीसगड येथे पार पडली. पुढे बघा, विमा सखी योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते, तो गोवा राज्य. ठीक आहे, आपण ते पण एक बघून घेऊ की गोव्याची विमा सखी योजना लक्षात कशी ठेवायची. ठीक आहे, मी ह्या सगळ्या योजना वेगवेगळ्या पुस्तकातून, म्हणजे परिक्रमा जे आहे ना त्याच्यातून ह्या सगळ्या दिसत आहे. BGBO स्कीम, नोदीबंधन योजना, झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान योजना, तेलंगणा सरकारच्या योजना, शहीद माधोसिंग हातखर्चा योजना आणि आता गोव्याची विमा सखी योजना, ह्या सगळ्या योजना मी कव्हर केलेल्या आहेत. बघा, नमस्कार, आपण बघणार आहोत विमा सखी योजना. तर आधी हे समजून घ्या की विमा सखी योजना नेमकी कोणत्या राज्याची आहे, तर विमा सखी योजना आहे गोवा राज्याची. लक्षात कसं ठेवायचं बघा, सखी म्हणजे काय, मैत्रिणींनी काय केलं, मैत्रिणींनी विमा काढला आणि फिरायला कुठे गेल्या, गोव्याला गेल्या. ठीक आहे, तर अशी आहे गोव्याची विमा सखी योजना. बरं, योजना सुरुवात कधी झाली, तर 7 जानेवारी 2025 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री जे आहे प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवा या उपक्रमाअंतर्गत, स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी या योजनेची सुरुवात केली. बरं, या योजनेमध्ये होणार काय आहे नेमकं, तर महिलांना सक्षम करण्याचा उद्दिष्ट आहे. मग कसं, यामध्ये महिलांना शिक्षण दिलं जाणार आहे, म्हणजे शिक्षित केलं जाणार आहे आणि त्यांना
LIC एजंट बनण्यासाठी संधी देऊन सक्षम करण्यात येणार आहे. तर अशी आहे विमा सखी योजना, जी गोव्याची आहे. धन्यवाद. ठीक आहे. बघा आता पार्थ योजनाने कोणत्या राज्याने सुरू केली? तर मध्य प्रदेश राज्याने सुरू केली. ही पण कशी लक्षात ठेवायची त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती पण तुम्ही बघून घ्या. हे बघा, या पुढच्या योजना तुम्हाला दाखवण्यात नाही आला, तर रायतू भरोसा योजना आणि ही आहे पार्थ योजना. तर बघा लक्षात कशी ठेवायची. नमस्कार, आज आपण पार्थ योजना बघणार आहोत. तर पार्थ, आधी त्याचा आपण फुल फॉर्म बघूया. पार्थ या योजनेचा फुल फॉर्म काय आहे? तर पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग हुनर, हा झाला फुल फॉर्म. त्याच्यानंतर ही योजना कोणत्या सरकारची आहे? तर मध्य प्रदेश सरकारची आहे. ठीक आहे, मध्य प्रदेश सरकारची. आणि ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, जे राज्यातील तरुण आहेत त्यांना भारतीय सैन्य, नंतर पोलीस आणि निमलष्करी दलात प्रवेशासाठी पूर्व भरती प्रशिक्षण देणं हे त्या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बरं, दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, कोणाला हेच लक्षात राहत नसेल की पार्थ ही योजना मध्य प्रदेश सरकारची आहे, त्यांच्यासाठी एक छोटी ट्रिक सांगते, नीट लक्षात ठेवा. बघा कसं लक्षात ठेवायचं. पार्थचा अर्थ काय होतो? अर्जुन. अर्जुनाला ज्ञान कोणी दिलं होतं? श्रीकृष्ण भगवानांनी. आणि हे ज्ञान कुठे दिलं होतं? कुरुक्षेत्रावर. जेव्हा युद्ध सुरू होणार होतं तेव्हा बरोबर मधोमध, म्हणजे कुरुक्षेत्राच्या मधोमध, हे आपण कोरिलेट करण्यासाठी मी सांगते आहे. ठीक आहे, तुम्ही जर महाभारत बघितलं असेल, एका साईडला कौरवांचं सैन्य, एका साईडला पांडवांचं सैन्य आणि मध्ये यांचा रथ, आणि श्रीकृष्ण भगवान कोणाला? अर्जुनाला ज्ञान देत आहे. त्या अर्जुनावरून पार्थला मध्यभागी ज्ञान देत आहे, मध्ये ज्ञान देत आहे. त्यावरून लक्षात ठेवणं मध्य प्रदेश सरकारची योजना आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही योजना सहजगत्या आपल्या लक्षात राहते. धन्यवाद. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये कोळशाबरोबर बांबूचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर बघा, तर त्याचं उत्तर काय आहे? सोलापूर. सोलापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये कोळशाबरोबर बांबूचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे बघा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी भारतातर्फे डॅश डॅश ही व्यक्ती हजर होती. तर कोण व्यक्ती हजर होती? तर S जयशंकर. आता ह्या कुठे आहेत? जे मी कव्हर केलेलं आहे ना, आपले काय म्हणतात त्याला, परीक्षेला जाता जाता 5 पार्टमध्ये मी परीक्षेला जाता जाता ट्रिक्सच्या स्वरूपात तुमचे पाठ करून घेतलेले आहे. त्याच्यातले हे प्रश्न आहेत सगळे या पुस्तकात. ठीक आहे, औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये कोळशाबरोबर बांबूचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. काय? सोलापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी भारतातर्फे कोणती व्यक्ती हजर होती? तर S जयशंकर हे हजर होते. पुढे बघा, जानेवारी 2025 मध्ये मार्टिन गुप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो आहे न्यूझीलंड या देशाचा खेळाडू. ठीक आहे, पुढे बघा, जानेवारी 2025 मध्ये डॅश डॅशव्या क्रमांकाची अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद पाटणा, बिहार येथे पार पडली. तर कितव्या क्रमांकाची? तर 85व्या क्रमांकाची. आणि याच्या पूर्वी म्हणजे 84वी जी झाली ना, ती मागच्या वर्षी महाराष्ट्रात झालेली आहे. त्यामुळे ती गोष्ट पण अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात झाली आहे त्यामुळे ते पण लक्षात ठेवा. बघा, मी तुम्हाला हे जी माहिती दिली आहे ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक महत्त्वाची माहिती आहे, तेवढी फक्त बघून घ्या. कारण जी 2024ची झालेली ना, ती आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे. मग त्या परिषदेविषयी आपल्याला माहिती पाहिजे. मग जे परीक्षेला जाता जाता मी जी कव्हर केलेलं आहे त्यातलं हे एक तेवढं मी तुम्हाला दाखवते आहे, ते नीट ऐका. क्रोएशियाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण? झोरान मिलानोविक. 20 ते 21 जानेवारी 2025 रोजी 85वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद पाटणा, बिहारमध्ये पार पडली. या परिषदेची थीम संविधानाचा 75वा वर्धापन दिन, संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे घटनात्मक मूल्य मजबूत करण्यात. आता हे ठीक आहे, हे वाक्य अर्धवट वाटतंय मला थोडं. पुढे बघा, अध्यक्ष ओम बिर्ला. उद्देश विधिमंडळातील समन्वय वाढवणे आणि उत्तम पद्धतीचा आदान प्रदान करणे. यापूर्वी भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 1964 आणि 1982 मध्ये बिहारमध्ये पार पडली. ठीक आहे, बघा 2025 मध्ये म्हणजे कितव्यांदा? बिहारमध्ये तिसऱ्यांदा पार पडली. मग यापूर्वी कधी? तर 1964 आणि 1982 मध्ये बिहारमध्ये पार पडली. ह्या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. आणि त्याच्याच अनुषंगाने आपण मागील वर्षी कुठे पार पडलेली हे पण बघून घेऊ, कारण
तो पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 2024. ठिकाण मुंबई विधिमंडळ. 21 वर्षानंतर कुठे? महाराष्ट्रात. महत्त्वाची काय कळालं तुम्हाला? कारण 21 वर्षानंतर ती महाराष्ट्रात पार पडली होती आणि 2024ची महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र आहे म्हणून आपल्याला नीट लक्षात ठेवावं लागेल. मग 21 वर्षानंतर महाराष्ट्रात पार पडली होती. मग पूर्वी कधी झालेली? 2003 मध्ये. क्रमांक कितवी? 84वी. ठीक आहे. उद्घाटन ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष. दिनांक 27 ते 29 जानेवारी बघा 2024. पीठासीन अधिकाऱ्यांच्या या परिषदेत विधानसभा. ठीक आहे. आता बाकीची माहिती तुम्ही नंतर स्वतः बघू शकता. फक्त मला तुम्हाला महाराष्ट्रात जी झाली होती आणि त्यापूर्वी पण महाराष्ट्रात कधी झाली होती या दोन्ही घटना खूप महत्त्वाच्या होत्या, त्यामुळे मी तेवढंच तुम्हाला दाखवलं. आणि बिहारमध्ये पण तिसऱ्यांदा पार पडलेली आहे. मग बिहारमध्ये यापूर्वी कधी पार पडली हे पण मला तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी तुम्हाला तेवढा पाठ दाखवला. पुढे बघा, परशुराम कुंड मेळा 2025 डॅश या राज्यात भरला होता. तो कोणत्या? अरुणाचल प्रदेश या राज्यात भरला होता. पुढे बघा, राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर परेड कमांडर दामिनी देशमुख यांनी जबाबदारी सांभाळली. त्या कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर त्या आहे बीड जिल्ह्यातील. बघा पुढे, AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य कोणतं? तर महाराष्ट्र. आणि AI विद्यापीठ स्थापन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं? तर महाराष्ट्र. आणि विचारलं काय बरोबर? तर दोन्हीही विधाने त्यांचे बरोबर आहे. हे पहिल्या घटना आहेत ना, त्याच्यात हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. पुढे बघा, हा प्रश्न जो आहे तो नियुक्त्यांमधले आहे. तर बघा, ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची नुकतीच डॅशचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. तर CRPFचे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे अध्यक्ष म्हणून किंवा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी डॅश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कोण आहेत ते? दिनेश वाघमारे. आणि कुठले आहेत ते? तर नागपूरचे आहेत. तर मग मी लक्षात ठेवायला कसं सांगितलं होतं की नागपूरचे आहेत. आणि नागपूरचे कोण आहेत? दिनेश वाघमारे. नागपूर ही काय आहे? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपूर काय आहे? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. आणि त्यांच्या नावात काय आहे? वाघ हा शब्द आहे. मग वाघमारे त्यांच्या नावात वाघ हा शब्द आहे ना, त्यामुळे मग तुम्ही लक्षात ठेवणार ते नागपूरचे आहे, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पुढे बघा, जानेवारी 2025 पासून डॅश देश ब्रिक्सचा संपूर्ण सदस्य देश म्हणून अधिकृतपणे सामील झाला आहे. तर कोणता? इंडोनेशिया. तर एकूण जे काही 10 देश आहेत ना, ते मी तुमच्या ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेतलेले आहेत. ते तुम्ही बघून घ्या, म्हणजे ते तुमचेही पाठ होऊन जातील. आपण बघून घेऊया ब्रिक्स कंट्रीज जे आहेत त्या लक्षात कशा ठेवायच्या, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर बघा, ह्या कंट्रीज. नमस्कार. आज आपण ब्रिक्स कंट्रीज कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे बघणार आहोत. बघा, ब्रिक्स हा जो शब्द आहे तर याच्यातले जे पहिले 4 अल्फाबेट आहेत कोणते कोणते बघा. ब्रिक्स मध्ये B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना. हे जे 4 अल्फाबेट आहे म्हणजे ह्या ज्या 4 पहिल्या कंट्रीज आहे, हे काय आहे? संस्थापक सदस्य देश आहे. आणि स्थापना कधी झाली आहे ब्रिक्सची? 2009 ला. ठीक आहे. नंतर जो शेवटी S येतो, 5वा सदस्य येतो, तो S फॉर साऊथ आफ्रिका. हे 5 तुमच्या नावानुसार लक्षात राहतील, हे सोपं आहे. त्याच्यानंतर कसं लक्षात ठेवायचं बघा, E2, I2 आणि UAE. E2, I2 आणि UAE. E फॉर इजिप्त, E फॉर इथिओपिया, I फॉर इराण, नॉट इराक, I फॉर इराण. त्याच्यानंतर I फॉर इंडोनेशिया आणि UAE फॉर युनायटेड अरब एमिरेट्स. ठीक आहे. असे हे 10 सदस्य देश आहेत. पण याच्यात अजून काय लक्षात ठेवणार तुम्ही व्यवस्थित, की जो आता शेवटी इंडोनेशिया, ह्या जे मी शेवटचे 5 कंट्रीज सांगितले त्याच्यातला जो इंडोनेशिया आहे हा 2025 मध्ये त्याला सदस्यत्व मिळालं आहे. आणि उरलेले जे 4 देश आहेत त्यांना 2024 मध्ये सदस्यत्व मिळालं आहे. तर अशा पद्धतीने ब्रिक्स कंट्रीज आपल्या अगदी सहजगत्या लक्षात राहतात. धन्यवाद. बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार एकूण किती जणांना प्रदान करण्यात आला? तर एकूण 4 जणांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. खेलरत्न, खेळाडू आणि संबंधित खेळ, हे पण एका रील्स किंवा शॉर्टच्या माध्यमातून आपण कंप्लीट हा टॉपिक केलेला आहे. बघा, मनू भाकर, हे पण मी तुम्हाला त्याच्यात सांगितलंय की ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. बघा, मनू भाकर काय आहे? तर नेमबाजी संबंधित आहे त्यांचा खेळ. त्यानंतर डी गुकेश
बुद्धिबळ हरमनप्रीत सिंग हॉकी आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलीट आहे. हां, पुढे बघा. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्रातील किती जणांचा समावेश आहे? तर एकूण किती? 5 जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्रातील 5 जणांचा समावेश आहे. पुढे बघा. योग्य जोड्या लावायच्या आहेत. बघा याचं उत्तर काय आहे? 1 नंबरचं, आणि इथे जोड्या लावलेल्या आहेत. हां, तर स्वप्नील कुसळे नेमबाजीशी संबंधित, सचिन खिल्लारी पॅरा गोळाफेक ॲथलीट, हां, मुरलीकांत पेटकर जलतरणपटू पॅरा जलतरणपटू, आणि दीपाली देशपांडे नेमबाजी प्रशिक्षक. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न. स्वप्नील कुसाळे आणि सचिन खिल्लारी यांना 2024चा खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त झाला? तर अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हां, स्वप्नील कुसळे आणि सचिन खिल्लारी यांना 2024चा अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणजे आय थिंक एकूण 32 जणांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेला आहे ऑल ओव्हर इंडिया. त्याच्यातले 2 आपले महाराष्ट्रातले आहे. ते कोण? स्वप्नील कुसळे आणि सचिन खिल्लारी. ठीक आहे. पुढे बघा. स्वप्नील कुसळे यांच्या प्रशिक्षक मुंबईच्या दीपाली देशपांडे यांना 2024चा खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर बघा, द्रोणाचार्य नियमित श्रेणी पुरस्कार. हां, द्रोणाचार्य नियमित श्रेणी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कोणाला? स्वप्नील कुसळे यांच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे. ठीक आहे. पुढे बघा. महाराष्ट्रातील डॅश डॅश यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मधील अर्जुन आजीवन पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रातील बघा कोणाला? तर मुरलीकांत पेटकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मधील अर्जुन आजीवन पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठीक आहे. पुढे बघा. 2024चे अर्जुन पुरस्कार संबंधित डॅश डॅश. तर बघा, बरोबर विधान विचारलं आहे आणि अ ब क तीनही विधानं बरोबर आहेत. बघा, 2024चे अर्जुन पुरस्कार एकूण 32 जणांना मिळाले. मी इतक्यात सांगितलं होतं. यात प्रथमच विक्रमी 17 पॅरा ॲथलीटचा समावेश आहे. बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे. विक्रमी 17 पॅरा ॲथलीटचा समावेश आहे आणि अभिमानाची आणि छान गोष्ट आहे. आणि यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. आपण आत्ताच बघितलं कोण दोघं? तर स्वप्नील कुसळे आणि सचिन खिल्लारी. ठीक आहे. पुढे बघा. पुरस्काराचं नाव आणि त्यांची सुरुवात. हां, हे पण मी तुमचं ट्रिक्सच्या स्वरूपात म्हणजे लॉजिक लावून कसं लक्षात ठेवायचं हे मी तुमचं करून घेतलेलं आहे. तर बघा, ज्यांच्या लक्षात राहत नसेल त्याच्यात मी ट्रिक सांगितलेली आहे. सोपी आहे ट्रिक. फॉर एक्झाम्पल, द्रोणाचार्य 85 वर्षाचे आहेत. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं 1985. अशा पद्धतीने मी इयर्स तुमचे लक्षात ठेवायचे कसे सांगितलं आहे. बघा, खेलरत्न पुरस्कार 1991-92, त्यानंतर अर्जुन पुरस्कार 1961, द्रोणाचार्य पुरस्कार 1985, मौलाना अबुल कलाम आझाद करंडक 1956-57. ठीक आहे. पुढे बघा. डॅश डॅश रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केले. तर कधी केलं? बघा, 6 ऑगस्ट 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवलेलं आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न काय बघायचं आहे? तर बरोबर विधानं बघायची आहेत. ठीक आहे. बरं, ठीक आहे. मला असं वाटतं आपण आता किती पाऊण तासाला 2 मिनिट कमी आहे, फक्त 43 मिनिट झालेले आहेत. तर आपण इथे थांबूया आणि आपण 361 पासून 420 पर्यंत असे प्रश्न बघितलेले आहेत त्या दरम्यान. आणि आपण मग लवकरच म्हणजे मग असं स्टेप बाय स्टेप आपण लवकरात लवकर हे 600 सराव प्रश्न याच पद्धतीने कव्हर करून घेऊया. धन्यवाद.